डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झालाय। केंद्र सरकारकडून देशात हा 7 दिवसांचा दुखवटा जाहीर झालाय। देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यात त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल। यानंतर आज दिवसभरात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्रीगण हे मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतील। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राज्य सरकारनेही सर्व कार्यक्रम रद्द करायचं ठरवलंय। महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे राजकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी याविषयी अधिक माहिती देत आहेत। पंकज, प्रसन्न अर्थयोद्धा भारताचा त्याचं निधन झालेलं आहे। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, त्याच्यामुळे राष्ट्रीय दुखवटा जो आहे तो केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे। माजी पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर 7 दिवसाचा राष्ट्रीय शोक जो आहे तो जाहीर केला गेलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे सगळे कार्यक्रम जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। आज खरं तर स्वामित्व योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे, त्याचं कार्ड वाटप करण्याचं, ई कार्ड वाटप करण्याचं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ठाण्यामध्ये या कार्यक्रमाला जाणार होते। महसूल मंत्री बावनकुळे असतील किंवा इतर प्रमुख नेते मंत्री असतील, त्यांच्या उपस्थितीत या योजनेच्या कार्ड संदर्भातला कार्यक्रम अनेक ठिकाणी होणार होता राज्यात, तो रद्द करण्यात आलेला आहे। जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या माजी पंतप्रधान किंवा तत्सम पदाच्या व्यक्तीचं निधन होतं, अशा वेळी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो। सर्व शासकीय इमारती, सर्व शासकीय वास्तूंवरचे राष्ट्रध्वज जे आहेत ते अर्ध्यावरती उतरवले जातात। या काळामध्ये राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे सरकारी जाहीर कार्यक्रम किंवा शासकीय कार्यक्रम होत नाहीत, कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत। पूर्णपणे 8 दिवस दुखवटा पाळला जातो, शोक व्यक्त केला जातो। तसा शोक हा राज्यामध्ये व्यक्त केला जाणार आहे। सगळे कार्यक्रम 8 दिवसातले रद्द केलेले आहेत। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याविषयी आपण बघतोय प्रसन्न की ज्या पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत, अर्थात ते जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्यामध्ये आणि विरोधकांमध्ये अनेक वेळा वाद झाला, अनेक अडचणीचे प्रसंग निर्माण झाले। विरोधकांनी अनेक वेळा मनमोहन सिंग यांच्यावरती टीका केली। मनमोहन सिंग एक नेते म्हणून, एक पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षाने त्यांच्यावरती टीका केली। पण जेव्हा प्रश्न अर्थव्यवस्थेचा होतो, अर्थव्यवस्थेमध्ये पॉझिटिव्ह जी वळण देण्याचं किंवा एक सकारात्मक वळण देण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं, तेव्हा नेते म्हणून किंवा एक अर्थतज्ञ म्हणून ते खूप श्रेष्ठ होते। आणि त्यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येकाने आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत। प्रसन्न, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।